नमस्कार, मी आहे सुमित. आपल्या सर्वांचं स्वागत करतो SNJB COE पॉडकास्टमध्ये. आपण या पॉडकास्टच्या माध्यमातून विद्यार्थ्यांसाठी ॲडमिशन व करिअर ऑपॉर्च्युनिटी संदर्भात एक CET ते कॅम्पस नावाची सिरीज बनवतो. या सिरीजमधली सर्व माहिती आपल्याला पुढे कामातच पडणार आहे. तरी या सिरीज संदर्भातील सर्व अपडेट्स करिता आमच्या यूट्यूब चॅनलला फॉलो करा. त्याचबरोबरीने नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर टॅप करा आणि आमच्या इंस्टाग्राम पेजला फॉलो करायला विसरू नका. इंस्टाग्राम पेजची लिंक आणि यूट्यूब चॅनलची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. दुसरा पार्ट जो आपला चालू होतोय तो म्हणजे योग्य कॉलेज कसं निवडावं. तर त्याच्यातला माझा पहिला प्रश्न असा आहे सर, की विद्यार्थ्यांसमोर आज अनेक शाखांचे पर्याय उपलब्ध आहेत. मात्र अनेकदा शाखा निवडताना ट्रेंड, मित्राचा प्रभाव किंवा अपुरी माहिती यामुळे चुकीचे निर्णय घेतले जातात. अशा परिस्थितीमध्ये विद्यार्थ्यांनी इंजिनिअरिंगची शाखा कशी निवडावी? याच्याबद्दल मी ऑलरेडी थोडं बोललेलोच आहे. हो, किंवा शाखा हा फार मोठा मुद्दा नाही. बरोबर त्याला बरोबर. त्याला त्याचं कळतं की त्याला किती मार्क आहेत, कट ऑफ काय आहे, मेरिट काय आहे आणि याच्यामुळं त्या दृष्टिकोनातनं आपल्याला काय मिळू शकतं साधारणतः अंदाज असतो. अंदाज असतो. आणि त्याच्यामुळं फारसं त्या ब्रांचकडे एवढं एकदम हे न करता किंवा एकदम जीवाच्या आकांताने बाबा ही नाही मिळाली म्हणून आता काय करायचं असं न करता मिळायसाठी प्रयत्न करायला हरकत नाही, पण नाही मिळाली म्हणून दुःख न करता जे खचून मिळतं पडायचं. त्याच्यावरती काम करायला काहीच हरकत नाही. कारण येणारा काळ सगळा फ्लेक्सिबल असणार आहे. म्हणजे एक काळ होता की डिप्लोमा तुम्ही कुठल्या ब्रांचमध्ये केला तर डिग्री त्याच ब्रांचमध्ये करावी लागायची. आज परिस्थिती अशी आहे की तुम्ही डिप्लोमा कुठल्याही ब्रांचमध्ये केलं तर तुम्ही डिग्री कुठल्याही ब्रांचमध्ये करू ब्रांचमध्ये शकता. करू शकतो. त्याच्यामुळे हा विषयच राहिला नाही आता. द एंटायर एज्युकेशन सिस्टम इज बिकमिंग फ्लेक्सिबल. जी NEP आली 2020नी त्यांनी तर आमचं शिक्षण आणखीन फ्लेक्सिबल करून टाकलेलं आहे. आणि बरं. त्याच्यामुळं तुम्ही ज्या ब्रांचमध्ये जाल, आजही तुम्ही ज्या ब्रांचमध्ये जाताना त्या ब्रांचमध्ये शिकताना तुम्हाला फक्त ती ब्रांचच नाही शिकायची आहे, त्याच्याबरोबर दुसऱ्या ब्रांचमधलं थोडंसं शिकायचं आहे तुम्हाला. त्याच्यामुळं मल्टीडिसिप्लिनरी इंजिनियरच तयार व्हायचं हो. गरजेचं आहे. त्याच्यामुळे एक ब्रांच असा काही स्कोपच राहिला नाही आता. म्हणजे मेकॅनिकलचा विद्यार्थी आता आमच्याकडे जो आहे तो AI चे विषय शिकतोच, 5 ते 6 विषय शिकतो. ओके. So it is likely that there is a multidisciplinary education system. We have to be. आम्हाला एक ब्रांचवरती विश्वास ठेवून चालणार नाही. आम्हाला सगळंच आलं पाहिजे. थोडं सगळंच केलं पाहिजे. आय शुड बी मास्टर ऑफ वन बट जॅक ऑफ ऑल. मला सगळंच इंजिनिअरिंगमध्ये हाच खरा क्रक्स आहे ना, की तुम्हाला सगळंच येतं सगळ्याच थोडं-थोडं. गोष्टी समजायच्या. त्याच्यामुळे मल्टी स्किल, मल्टी टॅलेंटेड, मल्टी डिसिप्लिनरी ह्या सगळ्या गोष्टीमध्ये आम्हाला वाव आहे. त्याच्यामुळे चिंता करू नका. ब्रांच सिलेक्शन तुम्हाला जो चॉईस आहे तो कराच. पण नाही मिळाला तर दुसरी जी मिळते ती घ्यायला हरकत नाही. आणि त्या दृष्टीने तुम्ही वाटचाल केली तर तुम्हाला कुठलंच आयुष्यामध्ये अपयश येणार नाही. तुम्ही ठरवा फक्त तुम्हाला ती ब्रांच मिळाल्यानंतर मला त्यात एक्सेलच करायचंय. तुमच्या डोळ्यासमोर टार्गेटच पाहिजे. ऑप्शन जगामध्ये प्रचंड आहेत. तुम्हाला ऑप्शन निर्माण करता आले पाहिजेत. गंमत म्हणून एक गोष्ट सांगतो तुम्हाला छोटी. 2 कैदी पकडले राजाने. म्हणजे ते पोलिसांनी 2 कैदी पकडले आणि राजासमोर उभे केले. आणि मग त्या राजाने सगळं ऐकलं त्यांचं गुन्ह्याचं सगळं स्वरूप वगैरे आणि त्याच्यानंतर सांगितलं दोघांना फाशी देऊन टाका. दोघांना फाशी दिल्यानंतर एक कैदी फाशीची शिक्षा ऐकल्याबरोबर तिथं बेशुद्ध पडला. बरं. आणि दुसरा एकदम असा विचारात घडून गेलेला एकदम शांत, काहीच चेहऱ्यावरती भाव नाही, विचारच करतोय. तर पहिला कैदी थोड्या वेळानं उठला आणि त्यांनी दुसऱ्या कैद्याला विचार करताना बघितलं आणि म्हणला, "परत फाशीची शिक्षा दिली ना?" तो म्हणाला, "मग काय झालं?" "अरे मरणार ना आपण आता." तो म्हणाला, "मग काय झालं?" पुन्हा विचारात घडला तो. तो म्हणाला, "अरे करतो काय?" म्हणे, "नक्की सांग ना." म्हणे, "अरे मला तर भीती वाटायला लागली." म्हणे, "आता उद्या परवा फाशी होणार आपल्याला, कसं काय? संपलं आयुष्य आपलं." तो म्हणाला, "काय तुला सांगू का?" म्हणे, "खरं. मला एक प्रॉब्लेम आहे म्हणे माझा मोठा. ते फाशी जाऊ दे म्हणे, ते सोड म्हणे सगळं. माझं काय झालं म्हणे, मी गेले 2 वर्ष झाले एक प्रयोग करतो म्हणे, की माझ्या घरी एक घोडा आहे आणि तो घोडा उडेल कसा याच्यावरती 2 वर्ष झाले प्रयत्न करतोय म्हणे मी. आणि त्याच्यामुळं आता प्रयोग माझा शेवटच्या टप्प्यात आहे म्हणे. आणि तो शेवटच्या टप्प्यामध्ये असलेला प्रयोग जो आहे, तो जर सक्सेसफुल झाला तर घोडा उडणार म्हणे माझा. पण आता प्रॉब्लेम आहे की त्याच्यासाठी मला कमीत कमी दीड महिना पाहिजे शेवटचा प्रयोग करायला. आणि आता बघ काय झालं, हे असं आहे म्हणून मी चिंतित आहे म्हणे. बाकी जाऊ दे मग फाशीचं काय होईल ते होईल. ही जी काही आहे हे संभाषण राजाच्या कानावर गेलं. राजा एकदम विस्फरला ना तो. "अरे घोडा उडणारा घोडा?" त्यांनी त्या कैद्याला बोलावलं आणि त्यांनी प्रश्न विचारला, की "काय रे उडणारा घोडा बनवतो काय म्हणे तू?" तो म्हणाला, "चालू आहे म्हणा प्रयत्न माझा." "काही सांगतो म्हणे, मूर्ख आहे का? असं कुठं घोडा उडत असतो का?" तो म्हणाला, "मी प्रयोग करतोय म्हणे आणि माझा प्रयोग शेवटच्या टप्प्यामध्ये आहे."
आणि मला असं वाटतं की तो उडणार म्हणे. 100% आलंय मी तिथपर्यंत पोहोचलोय म्हणे आता. तो म्हणाला, "खरंच?" तो म्हणाला, "हे बघा राजेसाहेब, मी प्रयत्न करतोय, हे करतोय, प्रयोग करतोय. तुम्ही मला फक्त 1 वर्ष द्या म्हणे. 1 वर्ष द्या, मी तुम्हाला घोडा उडवून दाखवतो." राजा म्हणाला, "वेडा आहे काय? तुला फाशी दे. फाशीची शिक्षा शिक्षा झालेली सुनावली. आहे तुला आणि तू काय सांगतो?" ते म्हणाले, "1 वर्ष नाही झालं तर तुम्ही मला फाशी द्या ना म्हणे. मी आहेच ना म्हणे. तुमच्याच अंडर. कुठे चाललोय बा? त्याच्यामुळे काय होणार? कुठं जाणार आहे म्हणे. मी इथंच आहे. हं. त्याच्यामुळे 1 वर्षानंतर द्या, पण मला प्रयोग करायला तर संधी तर द्या." राजाने विचार केला आणि त्यांनी त्या राजाला सांगितलं, "एक काम करतो म्हणे, माझ्या घोड्यावर सोडा म्हणे, तुमच्याच घोड्यावर प्रयोग करतो आणि तुमचाच घोडा उडवून दाखवतो आणि जगामधला तुम्ही पहिले राजा बनाल, की जो राजा ज्याच्याकडे उडणारा घोडा आहे." ओढणारा घोडा. राजा एकदम हे झाला, विचार करा, "अरे हा, काय हरकत नाही म्हणे प्रयोग करायला." दिलं म्हणे, "तुला 1 वर्ष कर म्हणे." हे ठरल्यानंतर तो कैदी खाली गेला आणि ते दोघं जेवायला बसले. तो पहिला कैदी आणि दुसरा कैदी. त्यांनी सांगितलं, "वेडा-बिडा कर म्हणे. एक घोडा कुठं उडत असतो का?" म्हणे. ते म्हणे, "ते मलाही माहिती आहे म्हणे. घोडा उडत नसतो." "मग काय केलं म्हणे तू?" ते म्हणे, "माझ्या जगण्याचे मी पर्याय निर्माण केले म्हणे." "काय केलं म्हणजे तू?" हं. बघ म्हणे, "1 वर्ष तर काय होणार नाही म्हणे आता. पहिला पर्याय 1 वर्ष एक्स्ट्रा जगणार." म्हणे, "अजून?" "होऊ शकतं म्हणे या 1 वर्षामध्ये राजा मरेल म्हणे." "सुटलो म्हणे मी." तो म्हणाला, "अरे हो राव" म्हणे. तो म्हणे, "तिसरा पर्याय, मी नॅचरल डेथनी मरून जाईल म्हणे. तिसरा, चौथा, खरंच घोडा उडायला लागेल म्हणे. हं. मी माझ्या जगण्याचे पर्याय निर्माण करतोय आयुष्यामध्ये आणि आमचं काम तेच असलं पाहिजे आयुष्यामध्ये, की आम्हाला आमच्या जगण्याचे पर्याय निर्माण करता आले पाहिजे. हा चुकला म्हणून तिथं नाही आहे रे. दुसरा पर्याय उभाच आहे. उभाच आहे. दुसरा संपला तर तिसरा उभा आहे. तिसरा संपला तर चौथा उभा आहे. आयुष्यामध्ये पर्याय निर्माण करत जाणं आणि आयुष्याची वाटचाल करत जाणं, हाच खरा क्रक्स आहे. ही ब्रांच नाही मिळाली म्हणून हा पर्याय बंद नाही होत. दुसरी ब्रांच उभी आहे तुमच्यासमोर. ती घ्या आणि तिकडून त्या मार्गाने या पर्यायाकडे हळूच वळा ना. मी इलेक्ट्रॉनिक्स केलं, इलेक्ट्रॉनिक्स केलं आणि नंतर कॉम्प्युटर इंजिनिअरिंगमध्ये केलं. वंडरफुल. हो. मी मेकॅनिकल केलं आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्समध्ये केलं. वंडरफुल. नथिंग रॉंग. मेटलर्जीमध्ये केलं, कॉम्प्युटर इंजिनिअरिंगमध्ये केलं. नथिंग रॉंग. व्हेअर इज? आणि म्हणून पर्याय निर्माण करता आले पाहिजेत. आमचा जन्म पर्याय निर्माण करण्याकरता आहे, पर्याय संपवण्याकरता नाही. नाही. आणि त्याच्यासाठी आम्हाला धडपड केली पाहिजे. म्हणून ब्रांच सोडा तुम्ही. जी ब्रांच तुम्हाला हवी असेल ती मिळवण्यासाठी 100% प्रयत्न करा. पण ते मिळालं नाही म्हणून खचून न जाता जे मिळतं ते घ्या आणि वाटचाल करायला लागा. यू विल बी सक्सेसफुल. पर्याय नुसतं फक्त हा एज्युकेशन सिस्टम मधलाच नाही, म्हणजे ओरिजिनल आपण आपल्या लाईफमध्ये सुद्धा हे अप्लाय करू शकतो. पर्यायच निर्माण केले पाहिजेत. हो. जगण्याचे पर्याय निर्माण केले पाहिजेत. मला राजवाडा नाही मिळाला म्हणून काय होतं? अरे 1 बीएचके सुद्धा चालतोच ना. हो. मग 1 बीएचके घे आधी. मग 2 बीएचके बघ. मग 3 बीएचके बघ. मग बंगला बघ. मग एक्झॅक्टली. जमलं जा ना पुढं. मला रोल्स रॉईस नाही घेता आली म्हणून नाही हरकत. आय कॅन स्टार्ट विथ हो. अ स्मॉल कार नो. हो. आय कॅन स्टार्ट विथ अ स्मॉल कार इन माय लाईफ. मी पर्याय हुडकला पाहिजे. मला पर्याय हुडकता आले पाहिजे आणि ते पर्याय बनवता आले पाहिजेत. जितके जास्त पर्याय बनवता येतील तितकी यशस्वी होण्याची शक्यता जास्त आहे आयुष्यामध्ये. बरोबर. आणि हे पर्याय निवडायचं स्वातंत्र्य देणारं जर कुठलं क्षेत्र असेल तर ते म्हणजे इंजिनिअरिंग आहे. कारण हो. इंजिनिअरिंगला एंडच नाही या जगामध्ये. हं. कारण या जगामधला प्रॉब्लेम कधी संपतच नाही. या जगामधल्या अडचणी कधी संपतच नाहीत आणि त्या संपत नाहीत म्हणूनच इंजिनिअरिंगला वाव आहे. वा वा. मला स्पष्ट माझं मत आहे, की या जगामध्ये संधी शोधण्याची एकच जागा आहे, ती म्हणजे जगामध्ये असलेले प्रॉब्लेम्स. आम्हाला उलटं सांगितलं गेलेलं आहे, की प्रॉब्लेमपासून पळा, पण इंजिनिअरच्या आयुष्यामध्ये प्रॉब्लेम ही सगळ्यात मोठी संधी आहे. मला दिसत नाही चांगलं, माझे डोळे कमजोर आहेत, हा माझा प्रॉब्लेम आहे, हीच चष्मा बनवण्याची संधी आहे. संधी आहे. ज्या दिवशी माझे सगळ्यांचे डोळे कमजोर होणार नाहीत, त्या दिवशी जगात चष्माच बनणार नाही राजे. चष्मा जर बनवायचा असेल, पर्याय चष्म्याचा निर्माण करायचा असेल, तर डोळे कमजोर असलेला प्रॉब्लेम हुडकलाच पाहिजे, तरच चष्मा निर्माण होणार. आणि म्हणून संधी जर शोधायची असेल, तर प्रॉब्लेममध्येच मिळणार. आणि म्हणून आइन्स्टाईन एका ठिकाणी असं म्हणतोच, इन मिडल ऑफ एव्हरी डिफिकल्टी लाईज अपॉर्च्युनिटी. जगामधल्या प्रत्येक अडचणीमध्ये, प्रत्येक प्रॉब्लेममध्ये एक नवीन संधी 100% लपलेली आहे. ती ज्या दिवशी मी हुडकेन, त्या दिवशी माझ्यासारखा यशस्वी इंजिनिअर कोणीच असणार नाही. हेच तर काम आम्हाला करायचंय आणि त्याच्यासाठी ब्रांच डझंट मेक एनी अगदी डिफरन्स. बरोबर.
दुसरा प्रश्न असा आहे की कॉलेज निवडताना विद्यार्थी आणि पालक अनेकदा रँकिंगचा पण विचार करतात. जाहिराती किंवा इतरांच्या मतांवर सुद्धा अवलंबून असतात. तर प्रत्यक्षात कॉलेज निवडताना आपल्याला कोणते निकष, कोणते पॅरामीटर जे आहेत ते सर्वाधिक महत्त्वाचे असतात असं आपल्याला वाटतं? काय आहे, कॉलेज निवडताना मला माझी कुवत काय आहे, माझी कॅपॅसिटी काय आहे, हे पहिल्यांदा अंदाज घेतला पाहिजे. माझी कॅपॅसिटी जर बसनी जाण्याची आहे, हं, तर मी एरोप्लेन निवडून काहीच फायदा होणार नाही. कारण आय कॅनॉट अफोर्ड राइट नाऊ. बरोबर. आणि त्याच्यामुळं त्या दृष्टिकोनानं पहिल्यांदा स्वतःचं असेसमेंट करता आलं पाहिजे, सेल्फ असेसमेंट. आणि हे सेल्फ असेसमेंट झालं ना, मग कॉलेज निवडताना तुम्हाला वेगवेगळ्या पर्याय काय माझा एक सगळ्या पालकांना आणि मुलांना एक सल्ला जो काही माझा अनुभव आहे, त्या अनुभवातून मी त्यांच्याशी खरं तर सल्ला देण्याइतपत मी काही मोठा नाही. पण किमान एक अनुभवातनं मी त्यांच्याबरोबर एक संवाद साधू शकतो, की तुम्ही जे असं हे करता ना, की याचं ऐकता, त्याचं ऐकता, पेपरमधली बातमी वाचता, हं, हं, ॲडव्हर्टाइज हं, हं. बघता आणि त्याच्यावरती तुमचं मत बनवता आणि त्याच्यानंतर याच्यापेक्षा जास्त सोपं काय आहे, की तुम्हाला ज्या कॉलेजमध्ये साधारणतः जायचंय, त्या कॉलेजला जा ना, पर्सनली जाऊन बघा. तिथं एक्झॅक्टली. व्हिजिट द्या. त्यांचा बघा तिथं काय-काय चालतं. आणखीन एक दुसरा प्रश्न पालकांच्या डोक्यामध्ये साधारणतः घोळतो आणि ते म्हणजे आल्या-आल्या एक पहिले प्रश्न विचारत होते, की तुमची प्लेसमेंट किती आहे? हां. अरे! हा एक प्रश्न त्यांच्या डोक्यामध्ये आहे. हरकत नाही, विचारायला काहीच हरकत नाही. प्लेसमेंट चांगलीच असली पाहिजे, त्याच्याबद्दल दुमत नाही. पण आमच्या मुलाला हे जे NEP 2020 आहे ना किंवा एक साधारणतः भारतीय माइंडसेट जो आहे ना, तो माइंडसेट थोडा जर मागे गेलो आम्ही, तर तो माइंडसेट आत्ताचा या 200 वर्षातला माइंडसेट नाही. त्याच्या आधीचा माइंडसेट जर बघितला ना, तर हं. भारतीय माणूस जो आहे, तो ओरिजिनल व्यापारी बिझनेसमन आहे तो. बरं. उद्योगामध्ये रममाणा होणार आहे. अरे या जगाची 33% जी-डी-पी भारत चालवत होता राजे. इतका इतका व्यापार, इतका उदीम आमच्याकडे सगळा चांगला होता. इंग्रजाच्या काळानंतर आम्ही गुलामीच्या मानसिकतेमध्ये आलो. मानसिकतेमध्ये. आणि म्हणून आमचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 15 ऑगस्ट एक भाषण जे केलं दिल्लीच्या लाल किल्ल्यावरून, हं. त्याच्यामध्ये जे त्यांनी पंचप्राण असे सांगितले ना, त्याच्यामधलं एक प्राण सांगितलं आहे त्यांनी, की आमच्या मनातली गुलामगिरीची मानसिकता काढून टाकली पाहिजे. बरं. आणि म्हणून आम्ही प्लेसमेंट हा एक ऑप्शन आहे, त्याच्याबद्दल वाद नाही. पण हाच काही आयुष्यातला ऑप्शन आहे का? याच्या पलीकडे जाऊन आम्ही विचार नाही करू शकत का? अरे, भारत आज किती स्टार्टअपमध्ये कुठल्या कुठे हो, पोहोचला, हो, की हो. माझा मुलगा एखादा चांगला स्टार्टअप सुरू करेल, माझा मुलगा एखादा चांगला बिझनेस टाकू शकेल, माझा मुलगा एखादा काय हरकत आहे विचार करायला त्या दृष्टिकोनातनं? हरकत नाही. आणि त्याच्यामुळं की या सगळ्या कल्चरला वाव देणारं इन्स्टिट्यूट तुम्हाला हुडकलं पाहिजे. हातोडा मारणारं इन्स्टिट्यूट जरूर हुडका, पण कुठं हातोडा मारणार हे शिकवणारं इन्स्टिट्यूट जर इन्स्टिट्यूट पण तुम्हाला गरजेचं हुडकता आहे. आलं ना, तर मग तुम्हाला ते चांगल्या पद्धतीने ज्ञान आणि स्किलचं कॉम्बिनेशन करून काम करता येईल. आणि म्हणून स्वतः पर्सनली जा, तिथं शिक्षकाशी संवाद साधा, तिथं बघा, लॅबोरेटरीज बघा, काय नवीन चाललेलं आहे त्यांच्याकडे. नवीन-नवीन उपक्रमामध्ये हे मुलांना इन्व्हॉल्व करतात का? मुलांना बरोबर घेतात का? मुलं वेगवेगळ्या हं. स्पर्धांमध्ये नुसतं क्लासरूम टीचिंग नकोय आम्हाला. त्या मुलाचा जर सर्वांगीण विकास करायचा असेल, 360 डिग्री त्याचा जर विकास करायचा असेल, त्याची पर्सनॅलिटी एकदम आम्हाला जर चांगली करायची असेल, तर त्याला सगळे आयाम द्यायला पाहिजेत ना. हो. नुसतं एक अभ्यासाचा आयाम देऊन चालणार नाही. त्याची पर्सनॅलिटीमध्ये त्याला कम्युनिकेशन स्किलही चांगलं दिलं पाहिजे, तर त्याला खेळाचंही स्किल दिलं पाहिजे. तर त्याला त्याला जर आवडत असेल, तर म्युझिकच्या स्किललाही वाव दिला पाहिजे. हे सगळं जर केलं, तर मग आम्ही जमणार ना. मग आम्ही अनिल कुंबळे तयार करू शकतो ना. मग श्रीनाथ तयार करतो, चांगला इंजिनियर. इंजिनियर असताना हे दोघंही बघा तुम्ही कुठल्या कुठं पोहोचले. आणि म्हणून जगात अशक्य काही नाहीये. आणि त्याच्यामुळे या सगळ्या कलागुणांना, या सगळ्या क्षेत्रांना, या सगळ्या को-करिक्युलर, एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीजला वाव देणारं, बरोबर शिकवणारं आणि हे सगळं एकत्रित घेऊन जाणारं, याचा समन्वय साधणारं. नाहीतर असं नको, की एखाद्या कॉलेजमध्ये गेला तिथं नुसतंच को-करिक्युलर, एक्स्ट्रा करिक्युलर चाललेलं आहे. मेन करिक्युलर चाललेलंच नाही काही तिथं. असंही नको. आणि म्हणून या सगळ्यांचा समतोल साधणारं जे इन्स्टिट्यूट आहे, ते इन्स्टिट्यूट जर तुम्हाला मिळालं, तिथल्या मुलांशी चर्चा करा, तिथल्या पालकांशी चर्चा करा. कारण ती मुलं जी आहेत ती खरी ब्रँड अँबॅसेडर आहे. अगदी तेच बरोबर. तुम्हाला 100% सांगू शकतील, की येस, यू आर इन सेफ हँड्स. तुम्ही अतिशय सुरक्षित हातामध्ये आहात, सुरक्षित जागेवरती आहात. अशा ठिकाणचं इन्स्टिट्यूट तुम्ही सिलेक्ट करा. तुम्हाला कधीच प्रॉब्लेम येणार नाही. आणि म्हणून ब्रांच इन्स्टिट्यूट सिलेक्ट करताना काळजीपूर्वक, संवाद साधून, इतरांशी चर्चा करून करा. वेबसाईटवरती बघून किंवा ॲडव्हर्टाइज वाचून या सगळ्या गोष्टींनी करू नका. जमलं तर प्रत्यक्ष भेट द्या. तिथल्या विद्यार्थ्यांशी, तिथल्या ॲल्युमिनीशी, तिथल्या शिक्षकांशी चर्चा करा आणि त्या चर्चेनंतर तुमचं मत बनवा.
तर तुम्हाला एक चांगलं इन्स्टिट्यूटही मिळू शकेल, चांगली ब्रांचही मिळू शकेल, एक चांगला इंजिनिअरही बनू शकाल आणि एक चांगलं करिअरही घडू शकेल. पालक असा प्रश्न विचारू शकतो म्हणजे की तुमच्याकडे क्लासेस होतात, त्यावर थेअरी नॉलेज देतात, पण त्याचबरोबर प्रॅक्टिकल नॉलेजवर तुम्ही किती भर देतात हे पण आम्हाला सांगा. मी असा प्रश्न विचारू शकतो, 100% असा म्हणजे मी हा तेच विचारावा. तो असलाच पाहिजे. इंजिनिअरिंगमध्ये हा कॉम्पोनंट विचारात घेतलाच पाहिजे. ज्ञानाबरोबर कौशल्य हे दोन्हीही जमलंच पाहिजे. जमलंच पाहिजे. तरच आम्ही चांगले इंजिनिअर होणार नाही. तर नुसत्या पुस्तकी ज्ञानाने पुस्तकी किडा होऊन मार्कशीटवरती काही जातो. होणार नाही. आणि म्हणून आम्हाला स्किलसाठी लॅबोरेटरीजमध्ये किती वेळ मुलगा जातो, स्वतः करतो का, हाताने शिकतो का, छोटे-छोटे प्रोजेक्ट बनवतो का? म्हणजे आम्ही एक प्रयोग केला, तुम्हाला सांगायला हरकत नाही. हं, की वर्गात गेले, शिक्षक वर्गात गेला आणि हं, शिक्षकांनी विचारले, की "काय करायचं आपल्याला? हं, असाइनमेंट देऊ का क्विज घेऊ का एक छोटा मिनी प्रोजेक्ट करायचा?" हं. 60 पैकी 52 विद्यार्थी म्हणाले मिनी प्रोजेक्ट करायचा. बरं. आणि तो मिनी प्रोजेक्ट ते म्हणजे त्यांना ज्यावेळेस त्यात इंटरेस्ट आला आणि ते रात्र-रात्र जागून ज्यावेळेस प्रोजेक्ट बनला आणि या प्रोजेक्टचं ज्यावेळेस एक्झिबिशन लागलं ना, त्यावेळेस त्यांच्या चेहऱ्यावरचा जो आनंद होता ना, त्यावेळेस असं वाटलं की इंजिनिअरिंगमध्ये अरे, आता आपण योग्य रस्त्यावर आहोत. येस, धिस इज व्हॉट वी नीड. आणि म्हणून आता छोट्या, 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 छोट्या प्रयोगातून, प्रोजेक्टमधून एक फायनल इयरला केलेला मोठा प्रोजेक्ट आणि त्यातनं जे शिकाल तुम्ही, त्यातनं जे नॉलेज अँड स्किलचं कॉम्बिनेशन येईल ना, ते तुम्हाला आयुष्यभर हे 4 वर्ष मेहनत, आयुष्यभर आराम. हे 4 वर्ष आराम, आयुष्यभर गाढव मेहनत. चॉईस आमचा आहे. हं. आणि म्हणून या 4 वर्षात तुमच्या मेहनतीला पोषक असं वातावरण देणारं इन्स्टिट्यूट तुम्हाला हुडकता आलं पाहिजे. एस-एन-जे-बीला मिनी प्रोजेक्ट सारखे काही गोष्टी होतात? 100% म्हणून मी माझ्याचकडचं एक्झाम्पल सांगितलं तुम्हाला. फर्स्ट इयरची ओके. मुलंच तुम्ही विचारा, मिनी प्रोजेक्टचं एक्झिबिशन करा. मी तेच सांगतोय तुम्हाला. फर्स्ट इयरपासून? फर्स्ट इयरपासूनच. कॉन्सेप्टच आमचा तो आहे, की स्किल लेव्हललाही तेवढाच वाव दिला पाहिजे, नॉलेजलाही तेवढाच वाव दिले, वर्गातही तेवढं बसवलं पाहिजे, बाहेरही तेवढं घेऊन गेलं पाहिजे आणि त्यांची सर्वांगीण विकास करण्याकरता काय केलं पाहिजे. म्हणजे ही जी पहिले मेंटल आपली स्टेट असायची की नाही, फोर्थ इयरला गेल्यानंतरच मला प्रोजेक्ट वगैरेचा ना, विषय ना, किंवा ना, 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 इंटर्नशिपचा ना, विषय. ना, ना. इंजिनिअरिंग आम्हाला त्याला लॉजिकच शिकवायचं राजे. ओके. त्याच्यासाठी छोटे, 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 छोटे प्रयोग करतच चाललं पाहिजे पुढं. जे शिकेल त्याच्यावरती छोटा प्रोजेक्ट, जो शिकेल त्याच्यावरती छोटा प्रोजेक्ट. मिनी प्रोजेक्ट करत, कॉम्पिटिशन करतच वगैरे गेला ना होतं. तो. हं. वंडरफुल. लर्निंग दोन्हीचं आहे याच्यामध्ये. वर्गात शिकलेलं ज्ञान आहे हो, आणि हो. त्यांनी प्रॅक्टिकलमध्ये, लॅबोरेटरीमध्ये शिकून, शिक्षकाकडून शिकून जे घेतलेलं आहे ते स्किल आहे. आणि या दोन्हीचा वापर करून जे बनवली वस्तू वंडरफुलच आहे ना. दॅट इज व्हॉट वंडरफुल फिनॉमिना. बरं, ते आणि स्वतः सेल्फ बनवलंय त्याचा क्रिएटेड आहे. स्वतः हां, बनवलेला आहे. तो जो आनंद आहे त्याच्या चेहऱ्यावर चेहऱ्यावर. ओसंडून वाहणारा. दॅट इज व्हॉट. आणि आणि हा सगळ्यांना सगळा जो आहे सांगायला ना, पण हा होतं. सगळा खरं सांगू का तुम्हाला? म्हणजे हा सगळा जो आमचा हे आहे ना, याच्यामध्ये आम्हाला जी ऑटोनॉमी मिळाली ना, त्याचा मोठा रोल आहे. बरं, त्या ऑटोनॉमीचा आम्हाला खूप चांगला उपयोग करता येऊ शकतोय. आता तिसरं वर्ष सुरू होईल आमचं ऑटोनॉमीचं. म्हणजे बरं. आम्ही आता नवीन-नवीन प्रयोगाकडे आहे, की बाबा आधी कसं असायचं, की सिलेबस फिक्स असायचा. तोच सिलेबस शिकवायचा. आता काय झालं, ऑटोनॉमीने आम्हाला स्वातंत्र्य दिलं, की आमचा सिलेबस आम्ही बनवायचा. आमचे मुलांचे इव्हॅल्युएशन टूल्स आम्हीच बनवायचे. आम्हाला जर वाटलं तर आम्ही असाइनमेंट घेऊ. आम्हाला जर वाटलं तर आम्ही प्रोजेक्ट बनवू. आम्हाला जर वाटलं तर आम्ही त्याला बाहेर कुठेतरी घेऊन जाऊ. कम्युनिटी एंगेजमेंट प्रोजेक्ट बनवू, की तिथला डेटा गोळा कर, तिथला काय प्रॉब्लेम आहे बघ आणि तिथला प्रॉब्लेम सॉल्व्ह कर. आसपास सगळे शेतकरी आहेत. हं, हं, आणि त्या हं. शेतकऱ्याच्या आयुष्यामध्ये प्रॉब्लेमच प्रॉब्लेम आहे. कधी पाऊस पडतो हा प्रॉब्लेम आहे, तर कधी पाऊस पडत नाही हा प्रॉब्लेम आहे. आणि त्याच्यामुळे प्रॉब्लेम आहेच त्याच्या आयुष्यात रोज प्रॉब्लेम आहे. आणि त्याच्यामुळं हे प्रॉब्लेमच त्यांच्यासाठी संधी आहे ना. आणि म्हणून असे प्रॉब्लेम्स आयडेंटिफाय करायचे आणि मग त्याच्यामध्ये नवीन-नवीन इंजिनिअरिंग कसं उतरवता येईल याच्यासाठी प्रयत्न करायचा. अशा प्रकारचे जे काही सिलेबसमध्ये, करिक्युलममध्ये जे बदल करायचे आहेत, ते बदल करण्याचं स्वातंत्र्यच महाविद्यालयाला आहे. म्हणजे ऑटोनॉमी म्हणजे काय, एक छोटंसं मिनी विद्यापीठच आहे छोटंसं. बरोबर. हं, विद्यापीठच हं, आहे. हं, हं. याच्यामध्ये आम्ही आमचंच करिक्युलम बनवणार, मुलांना शिकवणार. मग करिक्युलम बनवताना आम्ही काय करणार, की करिक्युलम लेटेस्ट काय चालू आहे मार्केटमध्ये, हं. मुलांनी काय शिकलं पाहिजे, याच्यासाठी तो करिक्युलम बनवणार, त्यांना शिकवणार, स्किल सेट देणार. त्यांच्यासाठी मग त्याच्यामध्ये को करिक्युलर ॲक्टिव्हिटी आहे, खेळाचंही आहे, योगाचंही आहे, एन-एस-एसचंही आहे. या सगळ्या गोष्टी त्यांना देणार. एक्स्ट्रा करिक्युलर आहे, म्युझिकसाठी सुद्धा त्यांना दिलेलं आहे. आणखीन वेगवेगळे आपण स्कोप त्याच्यामध्ये वाढवतो आहोत. ज्याच्याकडून त्याची पर्सनॅलिटी पूर्णपणे डेव्हलप होईल. त्याला कम्युनिकेशन चांगलं करता येईल. प्रॉब्लेम काय आहे माहिती आहे का? हे ग्रामीण भागातली जी मुलं आहेत ना, तसं साधारणतः त्यांच्या सगळ्यांचा एक प्रॉब्लेम आहे. ते खूप हुशार आहेत. पण कम्युनिकेशनमध्ये प्रॉब्लेम आहे.
आहे. ते ते भाषा हा प्रॉब्लेम आहे. त्याच्यानंतर ते प्रॉब्लेम व्यक्त हा आहे, करणं, मनात व्यक्त करणं. इन्फेरिटी कॉम्प्लेक्स आहे, की हं. मी खेड्यातला आहे, मला ही भाषा येत नाही, इंग्रजीचा हे आहे. या सगळ्यांवरती जर मात करायची असेल, तर मग आम्हाला याच्यासाठी केलं पाहिजे. मग वेगवेगळ्या प्रकारचे क्लब स्थापन केले पाहिजे. मुलांमध्ये संवाद साधला पाहिजे. त्याच्यासाठी त्यांच्यामध्ये हे गोष्टी कशा वाढीला लागतील त्याच्यासाठी वेगवेगळे प्रयोग केले पाहिजेत. ते प्रयोग चालू आहेत. सगळेच प्रयोग एकदम यशस्वी होतील का? नाही होणार. पण थोडा बदल दिसत जाईल आणि हा बदल 100% त्या मुलाच्या आयुष्यात बदल घडवेल. त्या दृष्टिकोनातनं या स्वायत्त महाविद्यालय जे झालेलं आहे, त्याचा आम्हाला खूप मोठा फायदा होतोय आणि त्या दृष्टिकोनातनं असं कळतं, की बाबा अजून थोडासा आणखीन म्हणजे जे करतो ते परफेक्ट आहे का एकदम? पॉसिबलच नाही हो. जे करतो त्याच्यामध्ये पुढच्या वर्षी आणखीन सुधारणा, त्याच्या पुढच्या वर्षी आणखीन सुधारणा, त्याच्या पुढच्या वर्षी आणखीन सुधारणा आणि हे होत राहणार होतं. आणि हेच करत आम्ही वाटचाल करणार. त्या दृष्टिकोनातनं पालकांना, मुलांना विनंती आहे, की त्यांनी सगळ्या गोष्टीचा अंदाज घ्यावा. काय शिकवतात, कसं शिकवतात, कुठं शिकवतात, काय आउटपुट निघतं, कशाने त्या हं. मुलाचा विकास होतो, या सगळ्या गोष्टीचा जर अंदाज घेतला ना, मग त्यांना सोपं राहील, की कॉलेज कसं निवडावं. 100% माझ्या दृष्टिकोनातनं तसं म्हणजे हे सगळी ज्ञानतीर्थच आहेत. बरोबर. पण त्यातल्या त्यात आणखीन चांगलं कसं निवडता येईल या दृष्टिकोनातनं प्रयत्न करणं, प्रयत्न करायचा. त्याच्यासाठी मुलांनी जर स्वतः भेट दिली तर खूप चांगलं. चांगलं आहे. आणि त्या तिथल्या पास होणाऱ्या मुलांशी, शिक्षकांशी चर्चा केली तर अधिक चांगल्या प्रमाणात अधिकच चांगलं. निर्णय घेण्यात त्यांना मदत होऊ शकते. जर आपल्याला हा पॉडकास्ट आवडलेला असेल, तर फॉलो, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.